ही रूम आहे, समोरनं विंडो आहे, वरच्या रूमला टेरेस सारखा आहे, वरती जाऊन बघूया आपण। हा एक बेड आहे आणि टॉयलेट। जास्त जर का माणसं असतील तर इथे हॉलमध्ये सुद्धा झोपायची व्यवस्था होते। इथे साधारणतः एक 10 लोक अगदी आरामात इकडे झोपू शकतात। कॉमन टीव्ही आहे आणि 2 स्प्लिट एसी सुद्धा इथे आहेत। यांचे चार्जेस आणि अजून बाकी इथे काय काय सोय आहे ते इथले जे ओनर आहेत, चौधरी म्हणून, सुहास चौधरी, नेहा फार्म्स, ते आता बाहेर गेलेत काही शॉपिंग करायला। ते आले की त्यांच्याबरोबर आपण बाकीची टूर करूया। हा इकडे जिना आहे वर जायला। या समोरच्या बाजूला यांचं किचन आहे आणि या जिन्याने वर गेलं इकडे की बाकीच्या रूम्स आहेत। अशी बाल्कनी आहे, इथे आपण आपली दोरी पण लावू शकतो आणि हा खाली सगळा यांचा परिसर। खाली पण जाऊन एक फेरफटका आपण नंतर मारूया। पूर्ण नारळी, पोफळी आणि आंब्याची झाडं इथे आहेत आणि इथे खाली जाऊन वरती आपण व्यवस्थित फिरू शकतो। आणि हे जे खाली बघताय तुम्ही, हे इथे आले, हे चौधरी साहेब, हे बाहेर जाऊन आता आले की आपण यांच्याकडनं एक त्यांच्या पूर्ण फार्मची टूर घेऊया। या जाऊन मग आपण चक्कर मारूया सगळ्या फार्मची। इथे रूम्स आहेत, ही मोठी रूम आहे। मागच्या वेळेला आम्ही इथे होतो बहुतेक, तिघं चौघं एकत्र। ही एक रूम आहे इथे, स्वच्छ एकदम सुंदर। टॉयलेट दाखव ना, उघडा। बाल खिडक्या इथे 2 आहेत, 3 आहेत इनफॅक्ट। ही एक खिडकी आहे, ही एक खिडकी आणि इथे ही एक खिडकी आहे आणि एक विंडो एसी आहे। इथे बसायला फ्रेंच विंडो आहे आणि इथं खालचा व्ह्यू सगळा आपण अगदी
व्यवस्थित बघू शकतो बसल्या बसल्या. हा पूर्ण सगळा फार्म आहे, समोर यांचाच फार्म आहे. नेहा फार्म्सचाच हा सगळा एरिया आहे. हा नंतर आपण बघू. चला टॉयलेट बघूया. सुंदर आहे टॉयलेट. अंघोळीसाठी स्पेशल कंपार्टमेंट आहे. अंघोळीसाठी गरम पाणी येतं सोलारचं. आणि हे बेसिक एक्झॉस्ट फॅन आहे. स्वच्छ टॉवेल आहे. इथे वरती पण रूम आहे अजून का हो भट साहेब? वरती पण रूम आहे. अच्छा, वरती टेरेस आहे. नंतर जाऊ आपण संध्याकाळच्या वेळेला जाऊ वरती टेरेसला. आणखीन छान येतो का? चला जायचं का? आता आपण 2च रूम बघितल्या, बाकीच्या रूम कुठे आहेत? तशाच आहेत. म्हणजे ही एक आत्ताची मोठी आणि खालची आहे तसेच हॉल घेतले का? ये वर या. इथे वरती आपण आता टेरेसवर आलो. हे सोलार पॅनल आहे त्यांचे, नारळी पोफळीच्या बागा. आणि हे यांचा सगळा फार्मचा हा परिसर सुंदर आणि अतिशय मोठा. आणि या साईडला इकडे समोर समुद्र आहे. इथनं दिसणार नाही कारण हेजी आहे थोडं, मोबाईलमध्ये दिसणार नाही, प्रत्यक्ष दिसतो आहे. या साईडला इकडे समुद्र तुम्हाला जर का दिसत असेल तर हा समुद्र आहे. पण समुद्राची जी गाज असते, समुद्राचा पाण्याचा जो आवाज असतो, तो आवाज मात्र इथपर्यंत येतो. नेहा फार्म्स नागाव. आपण जो आजूबाजूचा परिसर बघितला आणि मगाशी थोड्या वेळापूर्वी ज्या सगळ्या रूम्स बघितल्या एवढ्या चांगल्या, त्याचे ओनर, त्याचे मालक, त्याचे सर्वा सुहास चौधरी हे आता आपल्याबरोबर आहेत. आणि त्यांच्याशी आता एक आपण 3-4 मिनटं बोलून नेहा फार्म्स मेंटेन कसा करतात, एवढा चांगला आणि स्वच्छ कसा ठेवतात, आपल्याला जर का इकडे कोणाला यावंसं वाटलं तर कसं यायचं, ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया. चौधरी साहेब, ट्रॅव्हल विथ चारूमध्ये तुमचं स्वागत आहे. नेहा फार्म्स आम्ही सगळा हिंडून बघितला, एवढा छान तुम्ही मेंटेन केलेला आहे. तर हा नेहा फार्म्स तुम्ही कधी चालू केला आणि एवढं चांगलं मेंटेन करायला किती मेहनत तुम्ही घेता? साधारणतः 2004ला आम्ही इथं आलो. त्यानंतर 2005पासून डेव्हलपमेंटला सुरुवात झाली. ती आजतागायत चालू आहे. जसं जसं आपल्याला डिझाईन मनामध्ये जे विचार येतात त्याप्रमाणे प्रॉपर्टी डेव्हलप करायला सुरुवात केली. पहिल्यांदा बंगला बांधला 2005ला, त्याच्यानंतर आउट हाऊस बांधले, त्याच्यानंतर किचन मोठ्या केल्या, नंतर सगळ्या बाथरूम्स नवीन केल्यात. आणि असं करत करत आज इथं स्मॉल शॉवर पूल आहे. रेन डान्स तिथं करू शकतात. आणि फ्युचरमध्ये आम्ही आता स्विमिंग पूल पण करतो आहे. खूपच छान. 2-4 महिन्यात पूर्ण होईल. खूपच छान. इथे साधारणतः एका वेळेला किती माणसांची आपली सोय होऊ शकते राहायची? साधारणतः 6 फॅमिली किंवा 20 लोक असे फॅमिली सहित सगळे आरामात इथं राहू शकतात. आणि इथं खायची प्यायची सगळी सोय आहे. आणि उत्तम जेवण आहे, घरगुती होमस्टे आहे. आणि इथं आजूबाजूला आपल्याशिवाय कोणाचाच आवाज नाही अशी ही वास्तू आहे. त्या वास्तूमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. आम्हाला तर नक्कीच वाटतं. आणि येणाऱ्यांचे अभिप्राय जर बघितले तर खूपच आनंद होतो की आपण जी वास्तू चांगली डेव्हलप केली तर मनाला खूप समाधान लाभतं. आता तुम्ही होमस्टेचा उल्लेख केला, तर आज आम्ही यांच्याबरोबर इथे आहोत. आज आहे 30 डिसेंबर. आज आणि उद्या असे 2 दिवस आम्ही इथे आहोत. आणि आम्ही इथे आल्यापासनं
होमस्टेचे जे फायदे असतात म्हणजे सुंदर जेवण आणि काय म्हणूया त्याला आपण अगदी उत्तम आदरातिथ्य, हे दोन्ही आम्हाला इथे पाहायला आणि आता अनुभवायला सुद्धा मिळालं. दुपारचं जेवण तुम्ही मगाशी बघितलं, तुम्हाला परत आत्ता इकडे साईड बाय साईड दाखवतो. अतिशय उत्तम असं जेवण असतं. मला एक सांगा चौधरी साहेब, आजचं तर आपलं जेवण व्हेज होतं आज, कारण काही जणांचा आपला उपवास होता आणि आज आपली चतुर्थी पण आहे. पण तुमच्या इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही असतं? आमच्याकडे दोन्ही बनवतो आम्ही, व्हेज आणि नॉनव्हेज. आणि व्हेजमध्ये सगळ्या भाज्या आम्ही बनवतो आणि शक्यतो आम्ही कोकणी पद्धतीचं इथं लोकांना खायला घालतो. कारण मुंबई पुण्यामध्ये आपण सगळे पंजाबी आणि ऑथेंटिक मिळत नाही. आणि फिशमध्ये आम्ही सर्व प्रकारचे फिश बनवतो. चिकन आहे, मटन पण बनवतो. फिश तुम्हाला इथे फ्रेश मिळतं आपल्याला? हो, आता रेग्युलर आम्ही ज्यांच्याकडून घेतो ते त्यांच्याकडून आम्हाला फ्रेश मिळतात. आणि इथे आम्ही 2 प्रकारे व्यवस्था केलेली आहे. एक तर आपण स्वतः फिश आणून दिले तर आम्ही बनवून देतो आणि त्याचे चार्जेस, बनवायचे चार्जेस घेतो. किंवा आम्ही स्वतः आणतो आणि स्वतः बनवतो. आणि आणतो ते सुद्धा आम्ही होलसेल रेटमध्येच आणतो, रिटेलमध्ये आणत नाही. त्यामुळे लोकांना तसं काही जास्त फरक पडत नाही. चौधरी साहेब, फॅमिली म्हणली की त्याच्याबरोबर लहान मुलं पण येतात. आणि इकडे आजूबाजूला सगळी झाडी वगैरे अशी आहे, समुद्र इकडनं खूपच जवळ आहे. ते तुम्ही नंतर सांगालच समुद्राकडे कसं जायचं वगैरे. पण जर का रात्रीच्या वेळेला वगैरे लाईट गेले तर इथे काय सोय तुमच्याकडे, इन्व्हर्टर म्हणा किंवा असं काय आहे का? इथं 2 प्रकारे आम्ही इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था केली. एक तर MSEBची जी इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यासोबत आम्ही इन्व्हर्टर बसवलेले आहेत. आणि इन्व्हर्टरमुळे आम्हाला 24 तास वीज मिळते. त्याचप्रमाणे आम्ही पूर्ण बंद झालं तर आम्हाला आपल्याकडे जनरेटरची सोय सुद्धा जनरेटर हो, 40 किलोवॅटचं जनरेटर ठेवलेलं आहे. पाहूया आता जनरेटर, आपण जनरेटर पाहूया. आपला लाईटचा इश्यू तर झाला, पण लहान मुलं असतील तर लहान मुलांना खायला आणि प्यायला वेगळं लागतं. कधी कधी असंही वाटतं आईला की आपण जाऊन स्वतः आतमध्ये जावं किचनमध्ये आणि काहीतरी मुलांसाठी बनवावं. तर त्याच्यासाठी तुमचा होमस्टे आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही काही सोय करू शकता? आम्ही किचनमध्ये त्यांना परमिशन देतो, आतमध्ये जाऊन हो, त्यांची भांडी असो किंवा आमची भांडी देऊन त्यांना स्टरीलाइज करून त्याच्यामध्ये जेवण बनवायची सगळी सोय आहे. सगळी सोय म्हणजे त्यांना जे हवं आहे ते त्याप्रमाणे. आणि ओव्हन पण आहे, मायक्रो ओव्हन पण आहे. बरं, तिथं सुद्धा त्यांना गरम करता येतं, देता येतं. खूपच छान. आणि आता कसं आहे, वर्क फ्रॉम होमचं कल्चर खूप आहे. फॅमिली बरोबर आई वडिलांना जर का काम करायचं असेल तर तुमच्या इथे वायफाय म्हणा किंवा इंटरनेट याची पण सोय आहे का? होय, आमच्याकडे वायफाय आहे आणि ते फायबर ऑप्टिक आहे आणि 100 MBPSची लाईन घेतलेली आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम दोन्ही ठिकाणी होऊ शकतं, ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर सगळीकडे वायफाय 100 MBPS स्पीड आहे. बरं, आता मुख्य म्हणजे नागावला आपण आहोत. नागाव आणि अलिबाग हे फेमस आहे समुद्रासाठी. तर तुमचं ही जी आहे प्रॉपर्टी ही समुद्रापासून किती लांब किंवा किती जवळ आहे असं मी तुम्हाला विचारेन. म्हणजे इथनं आपण बाहेर पडलो तर साधारणतः किती वेळात आपण समुद्रामध्ये पोहोचू शकतो? साधारण ही प्रॉपर्टी ॲक्च्युअली नागाव आणि आक्षी या दोघांच्या मध्ये आहे. आणि इथून या वाडीपासून नागाव सुरू होतं आणि आपल्या गेटपासून गेटला जे आहे ते बॅकवॉटर आहे आणि पायी चालत गेलं तर 4 मिनिटावर 4 मिनिटामध्ये समुद्रामध्ये आपण पोहोचू. म्हणजे इनफॅक्ट गच्चीवरून समुद्र दिसतो. किचनबद्दल तुम्ही सांगितलं की लहान मुलांसाठी आतमध्ये जाऊन स्वतः आपण आपल्याला जे काय हवं असेल ते बनवू शकता. किचनमध्ये कोण असतं पण, म्हणजे कोण असतं की ज्यांना आपण आतमध्ये किचनमध्ये कॉन्टॅक्ट करून ही जी तुमची स्पेशल सोय आहे त्याचा उपयोग आपण करू शकतो? कोण आहे असं? चांगला प्रश्न विचारला. माझी सुविद्य पत्नी आहे सुजाता चौधरी. बरं. हिच्या कंट्रोल खाली, हिच्या सुपरविजन खाली, हिच्या देखरेखीखाली संपूर्ण किचनचा कारभार. बोलवा की त्यांना, कुठे आहेत? अहो या, हो या. अरे आल्या इथे. बरं या इथे. अच्छा, या. किचन सगळं ह्यांच्या ताब्यामध्ये असतं. म्हणजे बाहेरचं सगळं तुम्ही बघणार आणि किचन मध्ये सगळं या बघणार, मॅडम बघणार. बरं. म्हणजे आजचा जो चविष्ट स्वयंपाक, आता आम्ही दुपारी जेवलो, आलू मेथी, त्याच्यानंतर हरभऱ्याची उसळ, सोलकढी, गुलाबजाम, पोळी, भाजी, नंतर भात आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी, सोलकढी, हे सगळं ह्यांच्या देखरेखीखाली तयार झालं. तर
बर 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 ऑल क्रेडिट गोज टू ऑल क्रेडिट गोज टू हर. व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला काही सांगायचं आहे तुमच्याकडे जे भावी तुमचे गेस्ट येतील त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगायचं आहे? स्वच्छतेची काळजी घेतली जाते आणि पूर्ण भाज्या वगैरे धुवून व्यवस्थित देखरेखीत कापले जातात, निवडले जातात. मसाले घरगुती असतात आणि थोडेसे या कुक लोक इथले कोकणी पदार्थ छान करतात, पण काय त्यांना टिप्स अँड ट्रिक्स सांगितले तर तसं पण ते फॉलो करतात. उकडीचे मोदक तर ते इथलंच आहे, त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही. फक्त आपल्या बाहेरचं जसं बार्बेक्यू आहे वगैरे त्याच्यात तो मसाला त्यांना माहिती नाही आहे, ते त्यांना शिकवावं लागतं. तंदुरी मसाला, तंदुरी चिकन, घावण स्पेशल आहे इथलं. तर दर्शको, असा हा नेहा फार्म्स. तुमच्यापैकी जर का कोणाला इकडे जर का यावंसं वाटलं तर इथे मेनली फॅमिलीलाच फक्त हे जास्त प्रिफर करतात. फॅमिलीज फक्त की जे लोक आपल्यासारखे घरच्यासारखे इथे राहतील, तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर, यांची वेबसाईट आहे आणि यांचा ईमेल ॲड्रेस आणि इथलं लोकेशन हे सगळं टाकतो. चार्जेस जे काय असतील ते तुम्हाला यांच्याशी डायरेक्ट कॉल करून तुम्हाला सगळे चार्जेस समजून घ्यावे लागतील. तर तुमच्यापैकी जर का कोणाला इकडे यायचं असेल, यावंसं वाटलं, वीकेंड लॉंग स्टे काही जरी असेल तरी नेहा होमस्टे अकॉर्डिंग टू मी इज द बेस्ट. तुम्हाला इकडे यायचं असेल चौधरी साहेबांना अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि इकडे येऊन यांचं जे आधारात इथे आहे, जे आत्ता आम्ही अनुभवतो आहे त्याचा अनुभव तुम्ही पण घेऊ शकता. चौधरी साहेब, तुम्ही तुमचा भरपूर बिझी शेड्यूलमधनं वेळ दिलात त्याबद्दल तुमचं खरोखर खूप खूप धन्यवाद. आणि हे आजचं बुकिंग ज्यांच्यामुळे शक्य झालं ते आमचे श्रीकृष्ण भट, जे यांचे चांगले मित्र आहेत, त्यांची पण तुम्हाला ओळख करून नमस्कार. देतो. नमस्कार. म्हणजे मी तर इथे फ्रिक्वेंट फ्लायर जसा फ्रिक्वेंट व्हिजिटर आहे. मी ॲटलिस्ट महिन्यातनं 1 ते 2 वेळा तरी येतो. आणि जसं चौधरी साहेब म्हणतात की त्यांच्या टॅगलाईन आहे होम अवे फ्रॉम होम, आणि इट इज रिअली सो. म्हणजे फूड ऑसम, फिश आयटम्स ऑसम, आणि आदिरातिथ्य तर सर्वात ऑसम, सगळ्यात चांगला आहे. एकदम. यू डोंट फील दॅट यू आर अवे फ्रॉम युअर होम. तर असं हे नेहा फार्म्स. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अलिबाग आणि नागाव या साईडला जर का तुम्हाला इकडे यावंसं वाटलं, कधी यायचं असेल तर नेहा फार्मला अवश्य भेट द्या. आणि दुसरं एक इथली स्पेशालिटी म्हणजे तुम्ही जर का सीझनमध्ये आलात डिसेंबर टू फेब्रुवारीमध्ये, तर इथली एक रायगडची स्पेशालिटी आहे, हां, त्याला म्हणतात पोपटी. हे अप्रतिम बनवतात, व्हेज नॉनव्हेज दोन्ही, पोपटी. आणि बरोबर. त्याच्यावर वरचढ म्हणजे तुम्हाला बार्बेक्यू कधीही मिळेल. आणि म्हणजे काय म्हणतात त्याला की तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज, आणि इट विल डेफिनेटली बीट द आउटसाइड टेस्ट. एकदम ऑसम. हिंदीमध्ये असं म्हणतात, ये दिल मांगे मोहर, पण इतकं सगळं मिळाल्यावरती ये दिल अभी क्या मांगेगा और मोहर, असं इथे आल्यावरती झाल्याशिवाय मात्र होत नाही. तर चौधरी साहेब धन्यवाद. आणि मॅडम, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि आम्हाला आज आणि उद्याला तुम्ही इकडे होस्ट करताय, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. चौधरी साहेब, लंचला काय काय आज? लंचला आज आहे मेथी पालक आहे, डाळ आहे स्पेशल अलिबागची. अरे वा, अलिबाग. नंतर चणा चणा उसळ आहे, रोटी आहे, डाळ आहे
आणि होममेड पापड आहेत. अरे वा वा वा. पोह्याचे पापड येस. मस्त. भट साहेब काय करता तुम्ही? पान म्हणत आहे एकदम बागेतली कुठलं कुठलं पान आहे तुमचं? हे कलकत्ता आहे? कलकत्ता मीठ हो साहेब. कलकत्ता पान. अच्छा, मगाशी आपण जो व्हिडिओ काढला पानं तोडल्याचा, येस येस त्याचीच तुम्ही आता पानं बनवताय का?